विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला 10वी बीजगणित मधील तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी या प्रकरणावरती चर्चा करायची आहे। आता हा जो अंकगणिती श्रेणी हा शब्द येतो त्याच्या मागे एक क्रमिका लपलेली आहे आणि क्रमिकेच्या आधी संच दडलेला आहे। पहिल्यांदा संच म्हणजेच काय, तर एका विशिष्ट प्रकारच्या समूहाला संच असे म्हणतात। आपण संख्यांच्या बाबतीत बघूया, कारण आपल्याला श्रेणी म्हणजे संख्यांकडे जायचं आहे। इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा श्रेणी होऊ शकत नाही। श्रेणी म्हणजे संख्यांशी निगडीत संच असणार आहे, पण त्याच्या काही विशिष्ट अटी आहेत। आपण संच पासून सुरुवात करूया। पहिल्यांदा संच बघा, समजा n बरोबर महिरपी कंसात 2, 4, 8, 10 आणि 6 हा संच आहे। या संचामध्ये ज्या संख्या आहेत त्या 2, 4, 6, 8, 10 म्हणजेच नैसर्गिक संख्यांच्या सुरुवातीच्या 5 समसंख्या यामध्ये दिलेल्या आहेत। आता आपण संच वरून क्रमिकेमध्ये जाणार आहोत। क्रमिका, आता हा जर संच आपल्याला क्रमिकेमध्ये एक्सप्रेस करायचा असेल, मांडायचा असेल, तर आपल्याला यावं लागेल 2, 4, 6, 8, 10। पण इथे महिरपी कंसाची गरज नाही, तर ती क्रमिका होईल। फक्त त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्याचा क्रम महत्वाचा आहे। याच्यामध्ये 2 नंतर 4 येतो, 4 नंतर 6 येतो, 6 नंतर 8 येतो, 8 नंतर 10 येतो आणि त्याच्यानंतर महत्वाचं आहे की त्याच्यात विशिष्ट काहीतरी संबंध आहेत, म्हणून ती क्रमिका झाली। आता त्यापुढे अंकगणिती श्रेणी येईल। आता अंकगणिती श्रेणी काय करणार आहे, तर अंकगणिती श्रेणी म्हणजेच जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे कसं ओळखावं लागेल। तर अंकगणिती श्रेणीची अट आहे की ज्या क्रमिकेमध्ये जी पद आहेत, मग 2 हे एक पद आहे म्हणजे ते पहिलं पद आहे। इथे आपल्याला पदांचा नंबर निश्चित करता येणार नाही। एक विद्यार्थी हा संच 2, 4, 8, 10, 6 असा लिहू शकतो, तर दुसरा विद्यार्थी हा संच 10, 8, 6, 2, 4 असाही लिहू शकतो। तिथे क्रमाला महत्व नाही, पण क्रमिका आली म्हणजे तिथे क्रमाला महत्व आहे। मग पदाचा नंबर कितव्या क्रमाला पद आहे याला महत्व आहे। म्हणजे या क्रमिकेतील 2 हे पहिलं पद आहे, ते कुणी चौथ्या स्थानावरती किंवा चौथ्या क्रमावरती लिहू शकत नाही। म्हणून क्रमिका आलं की क्रमिकेचं पद आणि त्याचा क्रम हा निश्चित होतो, तेव्हा ती क्रमिका होते। अंकगणिती श्रेणी नेमकं काय सांगते, तर अंकगणिती श्रेणी म्हणजेच कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या, म्हणजे 2 आणि 4 हे 2 क्रमाने येणारी पदं आहेत। 4 आणि 6 ही सुद्धा 2 क्रमाने येणारी पदं आहेत। एक पद त्याच्यानंतर येणारं पद ही क्रमित पदं आहेत। आता यांच्यातील फरक म्हणजे समजा 4तून 2 म्हणजे 4 वजा 2 बरोबर 2 येतो, पण त्याच्यानंतरचा क्रम आहे क्रमिक पद आहेत 4 आणि 6, मग 6 वजा 4 बरोबर सुद्धा 2च येतो। त्याच्यानंतरचा क्रम आहे 6 आणि 8, मग 8 वजा 6 बरोबर सुद्धा 2च येतो। म्हणजे प्रत्येकदा पुन्हा नंतरचा क्रम आहे 8 वजा 10, 8 आणि 10, मग 10 वजा 8 बरोबर सुद्धा 2च येतो। याचा अर्थ यांच्यातील क्रम आहेत, क्रम निश्चित आहे आणि त्याचबरोबर 2 क्रमागत पदांमधील फरक हा सुद्धा समान आहे, मग ही आहे, याला अंकगणिती श्रेणी असे म्हणतात। अंकगणिती श्रेणीचा अर्थ 2 क्रमागत पदातील। आता याच्यात पुन्हा एक महत्वाचं आहे, तुम्हाला प्रश्न विचारताना यालाच सामान्य फरक किंवा सामायिक फरक काढा असंही म्हटलं जाईल। पण सामायिक फरक काढताना
पुढच्या पदातून म्हणजेच डी, डी मीन्स डिफरंट, डिफरंट म्हणजेच फरक, त्यालाच अंकगणित श्रेणीमध्ये सामायिक फरक किंवा सामान्य फरक असं म्हटलेलं आहे. आता हा सामान्य फरक काढताना आपल्याला टी एन प्लस 1 वजा टी एन असा हे सूत्र वापरावं लागणार आहे. टी एन प्लस 1 वजा टी एन, एन प्लस 1 म्हणजे पुढचं पद, म्हणजे समजा दुसरं पद आहे इथे तर 2 अधिक 1 तिसरं पद होईल, आणि इथं दुसरं म्हणजे तिसऱ्यातून दुसरं पद वजा करणे, चौथ्यातून तिसरं पद वजा करणे, हा जो फरक काढला जातो इथे मोठ्यातून लहान संख्या वजा करणे असा विषय होणार नाही. समजा हीच क्रमिका आपली जर अंकगणित श्रेणी जर याला इंग्लिश मध्ये शॉर्ट मध्ये एपी अर्थमेटिक प्रोग्रेशन असे म्हणतात. समजा जर एपी दिलेले आहे 20, 16, 12, 8 ही अंकगणित श्रेणी आहे आणि तुम्हाला सामान्य फरक काढायला सांगितलं असेल किंवा सामायिक फरक काढायला सांगितलं असेल तर तुम्हाला हा फरक काढताना पहिल्यांदा पहिलं पद म्हणजे T1 असं म्हटलं जातं. क्रमिकेचं पद मी एक्सप्रेस करताना आपण T1, T2, T फॉर टर्म, पहिलं पद, दुसरं पद, T3, T4 असं एक्सप्रेस करतो. आता यामध्ये पहिलं पद म्हणजे T1 बरोबर 20 आहे म्हणजे 20 आहे, म्हणजे इथं T1 बरोबर 20, T2 बरोबर 16, T3 बरोबर 12 आणि T4 बरोबर 8 आहे. आपल्याला प्रश्न आहे सामान्य फरक काढा. आता सामान्य फरक काढायचा असेल तर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे टी बरोबर दुसरं वजा पहिलं पद, T2 वजा T1, इथला T2 आहे 16 म्हणजे 16 वजा 20 बरोबर वजा 4 येतो. पुन्हा मोठ्या संख्येचं चिन्ह येईल म्हणजे 16 वजा 20 बरोबर वजा 4 आलं. परत दुसरा प्रिफरन्स काढायचा असेल कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक आपल्याला T3 मधून T2 वजा करावा लागेल म्हणजे T3 वजा T2 बरोबर इथे T3 आहे 12 म्हणजे 12 वजा 16 पुन्हा वजा 4 येईल. मग जर इथे सुद्धा वजा 4 येतो, या ठिकाणी पण वजा 4 येतो, याच्यानंतरचा डिफरंट आहे म्हणजे डी बरोबर T4 वजा T3 हा आहे 8 वजा 12 बरोबर वजा 4 आहे. म्हणजेच या ठिकाणी T2 वजा T1 कोणत्याही प्रत्येक दोन क्रमागत पदांमधील फरक समान आहे म्हणजेच तो सामान्य फरक आहे. आणि जर सामान्य फरक समान आहे, कॉन्स्टंट आहे, एक निश्चित संख्या आहे, स्थिरांक आहे, याचा अर्थ या श्रेणीला किंवा या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणू शकतो. याचा अर्थ पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी आहेत, पण आपल्याला इयत्ता 10वी मध्ये फक्त अंकगणिती श्रेणी याच विषयावरती अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे असणार आहेत त्या बाबतीत आपण आता थोडक्यात बोलूया. पहिलं तुम्हाला संच समजला, संच वरून क्रमिका आणि संच मधला फरक समजला. संच मध्ये आणि क्रमिकेत फरक काय आहे, फरक काय आहे तर संच मध्ये क्रम निश्चित नसतो, समूह निश्चित आहे पण क्रम निश्चित नाही किंवा अपेक्षित नाही, त्याचा विचार केला जात नाही. मात्र क्रमिकेमध्ये आपल्याला जो समूह आहे तो एका विशिष्ट क्रमाने लिहिला जातो, त्याच्यातील विशिष्ट काहीतरी मांडणी असते, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्याच्यानंतर इथे अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी म्हणजेच काय तर दोन क्रमागत पदांमधील फरक जर सामान्य असेल, येणारा प्रत्येक दोन क्रमागत पदांमधील फरक समान असेल तर त्याला आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे याच्यात नेमके प्रश्न काय तयार होतात. तर पहिल्यांदा प्रश्न तयार होईल दिलेली क्रमिका, महत्वाचा शब्द लक्षात घ्या, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवा. म्हणजे तुम्हाला क्रमिका दिली असेल पण ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवायचं आहे.
आता समजा आपल्याला क्रमिका दिलेली आहे. क्रमिका दिलेली क्रमिका आहे 2, 5, 10, 17 डॅश डॅश. आता ही क्रमिका आहे 2, 5, 10, 17 यांच्यात विशिष्ट काहीतरी संबंध आहे म्हणजे ती क्रमिका आहे. परंतु ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. पहिल्यांदा आपण असं करूया, यांचं पद आहेत. क्रमिकेचं पद लिहिताना पहिलं पद T1, दुसरं पद Tn अशा पद्धतीने पद दाखवली जातात. जर तुम्हाला एकत्रितपणे क्रमिका असं जर लिहायचं असेल तर आपण लक्षात ठेवा, चिन्हामध्ये क्रमिका आपण महिरपी कंसाचा वापर करून Tn लिहिला तर ती क्रमिका आहे असं म्हटलं जातं. आता T1 बरोबर 2 आहे, T2 बरोबर 5 आहे, T3 बरोबर 10 आहे आणि T4 बरोबर 17 आहे. अशी या क्रमिकेची पदं आहेत. आता आपल्याला ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही हा विचार करायचा आहे. मग जर आपल्याला अंकगणिती श्रेणीची टेस्ट घ्यायची असेल मग ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंतरचा विषय होईल. पण अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे ठरवायचं असेल तर आपल्याला 2 क्रमागत पदांमधील फरक समान आहे की नाही ते चेक करावं लागेल. मग आपण आता प्रत्येक 2 क्रमागत पदातील 2 क्रमागत म्हणजे D बरोबर T2 वजा T1, दुसरं वजा पहिलं पद. इथे T2 आहे 5 वजा T1 आहे 2 बरोबर येईल 3. म्हणजे पहिल्या 2 क्रमागत पदांमधील फरक 3 आहे. पुढचा T3 वजा T2, T3 वजा T2 म्हणजे तिसरं पद वजा दुसरं पद म्हणजे 10 वजा 5 बरोबर 5 येईल. आणि T4 वजा T3 बरोबर 17 वजा 10 बरोबर 7 येईल. आता जर याचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पहिला फरक 3 आला, दुसरा फरक 5 आला, तिसरा फरक 7 आला. म्हणजे तो समान आहे का? तो समान नाही. जर तो समान नाही तर आपण असं लिहिणार आहोत T2 वजा T1 is not equal to T3 वजा T2 is not equal to T4 वजा T3. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे जर तुम्हाला अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे ओळखायचं असेल तर तुम्हाला त्या श्रेणीमध्ये 2 क्रमागत पदांमधील फरक चेक करावे लागतील आणि जर ते समान नसतील तर ती अंकगणिती श्रेणी नाही. जर फरक समान आहेत तर ती अंकगणिती श्रेणी आहे असा आपल्याला विचार करावा लागेल. याच्यावरचा पुढचा प्रश्न येतो याच अंकगणिती श्रेणीमध्ये की दिलेली जर आता तुमच्या लक्षात आलं असेल की क्रमिकेचं पहिलं पद आपण T1 ने दाखवतो. पण जर समजा आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली असेल तर पहिलं पद A ने पण दाखवता येतं किंवा T1 सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे लक्षात ठेवा अंकगणिती श्रेणीतील पहिलं पद आपण A या अक्षराने दाखवतो आणि त्याच्यातील सामान्य फरक आहे तो आपल्याला D या अक्षराने दाखवायचा आहे. आता जर तुम्हाला A म्हणजे पहिलं पद, आपला दुसरा प्रश्न आहे पहिले पद व सामान्य फरक दिला असल्यास अंकगणिती श्रेणी लिहा असा आपल्याला दुसरा प्रश्न असू शकतो. म्हणजे पहिलं पद A ने दाखवलं जातं. समजा A बरोबर 7 आहे आणि D वजा 2 आहे. म्हणजे आणखी एक महत्वाचं जो D आहे सामान्य फरक आहे तो कधी कधी वजा असू शकतो म्हणजेच निगेटिव्ह असू शकतो
तो पॉझिटिव्ह असू शकतो किंबहुना तो 0 सुद्धा असू शकतो, मात्र तो समान असणे एवढंच अपेक्षित आहे. आता यामध्ये डी बरोबर काय आलेलं आहे, -2. ए म्हणजेच पहिलं पद 7 दिलेलं आहे. जर आपल्याला या दोन गोष्टी दिल्या असतील अंकगणिती श्रेणीच्या, तर आपण अंकगणिती श्रेणी क्रिएट करू शकतो. या नेमक्या अंकगणिती श्रेणीमध्ये कोणती पदं असतील ते आपण सांगू शकतो. मग ते कसं सांगता येईल, पहिल्यांदा लक्षात घ्या, T1 बरोबर ए बरोबर 7 म्हणजे पहिलं पद आहे तसंच, फक्त तिथे ए ने दिलेलं आहे, आपण T1 असं त्याला मेन्शन केलेलं आहे, एक्सप्रेस केलेलं आहे. T2 बरोबर T1 अधिक डी म्हणजे जे आधीचं पद आहे त्याच्यात आपण सामान्य फरक मिळवलेला आहे. T1 किती आलेला आहे, 7 अधिक डी बरोबर -2 आहे, लक्षात घ्या. मग 7 अधिक -2 बरोबर किती, 5 येईल. त्याच्या पुढे T3 बरोबर T2 अधिक डी. आता T2 अधिक डी, T2 काय आहे, 5 अधिक कंसात -2 बरोबर येईल 3. T4 बरोबर T3 अधिक डी, T3 आलेला आहे 3, डी आपला निश्चित आहे -2 बरोबर येईल 1. म्हणून अंकगणिती श्रेणी येईल 7 कॉमा 5 कॉमा 3 कॉमा 1. अशा प्रकारे आपण अंकगणिती श्रेणी तयार करू शकतो. यानंतर आपल्याला सराव संच 3.1 मधील काही प्रश्न विस्ताराने बघायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत असल्यास सामायिक फरक काढा. म्हणजे त्यांनी क्रमिका दिलेली आहे, आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवायचं आहे. मग आता तुम्हाला याच्या आधी मी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवायचं असेल तर आपल्याला त्याच्यातील सामान्य फरक काढावा लागेल. आता कसं लक्षात घ्या, पहिल्यांदा दिलेली क्रमिका, आपल्या 3.1 मधील पहिल्या प्रश्नात अशा क्रमिका दिलेल्या आहेत. ती पहिली क्रमिका आहे, दिलेली क्रमिका आहे 2 4 6 8 डॅश डॅश डॅश. आता पहिल्यांदा 2 4 6 8 ही क्रमागत पदं आहेत. जर क्रमिकेची पदं ठरवायची असतील तर आपल्याला त्यांना T1 बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6 आणि T4 बरोबर 8 असं लिहावं लागेल. T4 बरोबर 8. आता अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे. मग अंकगणिती श्रेणी आहे की नाही ठरवण्यासाठी आपल्याला क्रमागत पदांमधील फरक चेक करावा लागेल, पाहावा लागेल. मग T2 वजा T1, याच्यात T2 आहे 4, T1 आहे 2, 4 वजा 2 बरोबर 2 येईल. T3 बरोबर T2 क्रमागत पद आहेत, तिसरं आणि दुसरं. T3 वजा T2 बरोबर येईल 6 वजा 4 बरोबर 2 येईल. T4 वजा T3 बरोबर 8 वजा 6 बरोबर 2 येईल. इथे सामान्य फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे असं म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते निश्चित करू शकतो. आता यानंतरचा आपला जे उदाहरण आहे ते उदाहरण काय आहे, त्यामध्ये दिलेली क्रमिका काय आहे, तर आता क्रमिका दिलेली आहे 0.3. मी मुद्दामून दशांश अपूर्णांक घेतलेला आहे. 0.3, 0.33, 0.333 अशी पद दिलेली आहेत. पुन्हा आपण पहिल्यांदा पद निश्चित करूया. पद काय आहेत,
त्या बाबतीत आपल्याला यामध्ये बघावं लागेल. याच्यातील पहिलं पद आहे T1 बरोबर 0.3. पहिलं पद आहे T1 बरोबर 0.3. दुसरं पद आहे 0.33. तिसरं पद आहे 0.333. T1 बरोबर 0.3. T2 बरोबर 0.33. T2 बरोबर 0.333. आता आपल्याला त्याच्यातील ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे ठरवायचं आहे. अंकगणिती श्रेणी ठरवण्यासाठी तुम्हाला सामान्य फरक म्हणजेच T2 वजा T1 बरोबर 0.33 वजा 0.3. 3 म्हणजेच 30 हे लक्षात घ्या. मग 0.33 वजा 0.30 बरोबर 0.03. T3 वजा T2 बरोबर 0.333 मायनस 0.330. याच्यातील फरक येईल 0.003. आता जर तुम्ही याचं अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल T2 वजा T1 0.03 आहे आणि T3 वजा T2 0.003 आहे. याचा अर्थ तो समान नाही. म्हणजेच आपण असं लिहू शकतो T2 वजा T1 बरोबर इज नॉट इक्वल टू म्हणजे समान नाही T3 वजा T2. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही, कारण त्यांच्यातील फरक समान नाही. त्यामुळे अंकगणिती श्रेणी कोणती आहे आणि कोणती नाही हे ठरवायचं असेल तर आपल्याला त्याच्यातील फरक काढावा लागेल. आता यामध्ये जर ही अंकगणिती श्रेणी नाही तर त्यांच्यातील समान फरक आपण लिहू शकत नाही. पण जर ती श्रेणी असेल तर जो फरक आहे सामान्य फरक तो खाली मेन्शन करायचा आहे. म्हणून सामान्य फरक याच्यातील सामान्य फरक सेम नाही म्हणून आपण तो लिहायचा नाही. आपल्याला याच्यानंतरचं उदाहरण बघायचं आहे. याच्यानंतरचं उदाहरण आहे अंकगणिती श्रेणीचे पहिले पद व सामान्य फरक दिला असता श्रेणी लिहा. म्हणजे आता आपल्याला श्रेणी दिलेली नाही किंवा क्रमिका सुद्धा दिलेली नाही, पण यामध्ये आपल्याला पहिलं पद आणि सामान्य फरक दिलेला आहे आणि मग आपल्याला अंकगणिती श्रेणी लिहायची आहे. सामान्य फरक किंवा पहिले पद D बरोबर 5. पहिले पद A बरोबर 10. म्हणजे सामान्य फरक D बरोबर 5 आणि पहिले पद A बरोबर 10 दिलेले आहेत. आपल्याला काढायचं आहे पहिलं पद T1 बरोबर. T1 म्हणजेच पहिलं पद A बरोबर या ठिकाणी 10 आहे. T2 बघा पहिलं पद आणि सामान्य फरक दिला असेल तर अंकगणिती श्रेणी कशी क्रिएट करायची, कशी लिहायची त्या बाबतीत आपण बोलतोय. T2 बरोबर T1 अधिक D. तर D येतो दुसऱ्या पदामध्ये. म्हणजे पहिल्या पदात अधिक D केला की आपल्याला दुसरं पद मिळतं. मग T1 किती आहे 10 अधिक D म्हणजेच 5 बरोबर 15. T3 बरोबर त्याच्या पुढचं पद काढायचं आहे. आधीचं पद T2 अधिक D म्हणजे T3 च्या आधीचं पद T2 आहे. T2 इथं 15 आहे तर 15 अधिक 5 बरोबर 20 येईल. T4 च्या आधीचं पद आहे T3 अधिक D बरोबर 20 अधिक 5 बरोबर 25 आहे. आता जर आपण 4 पद लिहिलेत असे आपण अनंत पद काढू शकतो. पण जेव्हा आपल्याला अंकगणिती श्रेणी लिहायची आहे तेव्हा कमीत कमी पहिली 4 पद जर एक्सप्रेस केली तर ती पुरेशी आहेत. म्हणून आपण लिहितो अंकगणिती श्रेणी दहा. हे पहिलं पद विसरू नका. 10 15 20
25 डॅश 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 अशी ती अंकगणिती श्रेणी तयार होईल. आपल्याला याच्या नंतरच्या उदाहरणामध्ये प्रश्नामध्ये तिसरा प्रश्न बघायचा आहे. आता अंकगणिती श्रेणी दिली असतात. याच्या आधीच्या प्रश्नात आपल्याला अंकगणिती श्रेणी आपण स्वतः तयार केली, सामान्य फरक आणि पहिले पद दिले असतात. आता आपल्याला अंकगणिती श्रेणी दिली असता पहिले पद आणि सामान्य फरक काय येईल ते बघायचं आहे. दिलेली अंकगणिती श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे 5, 10, 15, 20 डॅश डॅश डॅश. आणि याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पहिलं पद म्हणजे a बरोबर 5 आहे आणि d बरोबर 10 वजा 5 बरोबर 5 येणार आहे. म्हणून पहिले पद a बरोबर 5 सामान्य फरक d बरोबर 5 असं त्याचं उत्तर येईल. अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सराव संच 3.1 या पॉइंट वरती बोललेलो आहे. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 3.2 सराव संच घ्यायचा आहे. पहिल्यांदा अंकगणिती श्रेणी, क्रमिका, संच याच्यावरती पूर्णपणे व्यवस्थितपणे समजावून घ्या आणि मग या प्रकरणाला सुरुवात करा. अंकगणिती श्रेणी हे प्रकरण स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बहुतेक स्पर्धा परीक्षांमध्ये अंकगणिती श्रेणीवरती किंवा श्रेणीवरती आधारित किंवा क्रमिकेवरती आधारित एक तरी प्रश्न असतोच. त्यामुळे हे जे प्रकरण आहे ते तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच 3.1 मधील प्रश्न बघा. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनी सुद्धा क्रमिका, संच आणि श्रेणी याच्यातला फरक व्यवस्थितपणे समजावून घ्या. 100% तुम्हाला त्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळेल. बेस्ट ऑफ लक. रणपीसे क्लास, यश हमखास.